नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी, झणझणीत, चमचमीत असे प्रॉन्स कोलीवाडा बनवणार आहे। तसेच हे प्रॉन्स साफ कसे करायचे हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेला प्रॉन्स कोलीवाडा खाल तर याची टेस्ट तुम्ही विसरणार नाही। अप्रतिम क्रिस्पी असे प्रॉन्स कोलीवाडा या पद्धतीने तयार होतो। चला तर मग आपण असा प्रॉन्स कोलीवाडा बनवायला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 3 किलो प्रॉन्स घेतले होते। आता ते साफ करून साधारणपणे 2 किलोच्या आसपास भरलेले आहेत आणि हे दुकानातूनच साफ करून आणलेले आहेत। दुकानातून साफ करून आणल्यानंतर बघा इथं एक काळा धागा राहतो। हाही धागा दुकानामध्ये काढून देतात, पण आता हा धागा मी घरीच साफ करणार आहे, कारण बाहेरून इतकं व्यवस्थित आपल्याला साफ करून देत नाहीत। एक तर तो ओढून काढायचा, निघला नाही तर मागच्या बाजूला असं हाताने थोडंसं जागा करून अगदी सहज हा ओढून काढायचा। बघा हा असा अगदी सहज आपला धागा निघलेला आहे। आता जर तुम्हाला तसं जमत नसेल तर आणखीन एक पद्धत दाखवते। एक टूथपिक घ्यायची, त्या टूथपिकच्या सहाय्याने असे थोडीशी सुरुवातीला तिथं जागा करून घ्यायची मागच्या बाजूला आणि धागा दिसला की तो अगदी सहज असा उचलून घ्यायचा आणि हाताने ओढून काढायचा। हा अगदी सहज धागा निघतो। हा धागा काढणं खूप गरजेचं आहे। धागा असताना जर आपण प्रॉन्स खाल्ले तर पोटाला त्याचा त्रास होऊ शकतो, यासाठी धागा काढणं कंपल्सरी आहे। धागा काढल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाणी निथळण्यासाठी ठेवले होते। अर्धा तासानंतर आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। अर्धा तासासाठी ते पाणी त्यातलं सर्व निथळून घेणं खूप गरजेचं आहे। आता बघा पाणी निथळलेले सर्व प्रॉन्स आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये मी कोकमचा आगळ घालणार आहे। यासाठी इथं मी एका वाटीमध्ये तुम्हाला दाखवते की 8 ते 10 कोकम घेतलं होतं आणि या 8 ते 10 कोकममध्ये अर्धी वाटी कोमट केलेलं पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवलं होतं। तर इथं बघा मी कोकमचा आगळ त्यापासून तयार करून घेतलेला आहे, किंवा तुम्ही रेडीमेड कोकमचा आगळ मिळतो तो वापरला तरी चालेल। तर हा 2 चमचे कोकमचा आगळ आपल्याला प्रॉन्समध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चमचे मीठ, त्यानंतर 2 चमचे हळद, 2 चमचे धने आणि गरम मसाल्याची पावडर आहे तेही घालून घ्यायचे आहे। यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। मिक्सरला पाणी न घालता बारीक केलेली पेस्ट घालायची आहे आणि यामध्ये आगरी कोळी मसाला 3 चमचे आहे तोही मी घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित असे आपल्याला या प्रॉन्समध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता प्रत्येक पीसला मसाला लागेल असं व्यवस्थित अगदी मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवणार आहे। हे मॅरिनेशन होतंय तोपर्यंत आपण याच्या कोटिंगची तयारी करूया। इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। आता इथं एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ, बारीक रवा, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर हे सर्व आपण ह्या प्लेटमध्ये घालून घेणार आहे। तिखट आणि मीठ हे सुद्धा याच प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यामुळे अगदी तिखट आणि मीठ सगळीकडे मिक्स होतं। आता हे त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित मी पसरून घेतलेलं आहे। 1 तास आपला ह्या प्रॉन्सला मॅरिनेशन करून झालेलं आहे। आता हे प्रॉन्स या पिठामध्ये व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे आहेत। बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथं मी ठेवून घेतलेले आहेत। व्यवस्थित डीप करायचं, हलक्या हाताने त्यातलं एक्स्ट्राचं जे पीठ लागलेलं आहे ते काढायचं। अशा पद्धतीने इथं मी एका प्लेटमध्ये थोडे प्रॉन्स पिठामध्ये डीप करून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपल्याला प्रॉन्स ठेवून घ्यायचं आहे। बघा इथं तुम्ही पाहू शकता अगदी मी व्यवस्थित असे हे प्रॉन्स कढईमध्ये ठेवून घेतलेले आहेत। बसतील तेवढे प्रॉन्स तुम्ही ठेवू शकता आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत।
आता इथं बघा एक 5 मिनिटानंतर मी आता हे दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम सर्व होईपर्यंत लो टू मिडियमच ठेवा. जर गॅसची फ्लेम फुल असेल तर ते वरून करपले जातात पण आतून व्यवस्थित शिजले जात नाहीत. आणि अधूनमधून हे पलटून आपल्याला अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघा तेलाचे येणारे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत. आता हे आपले प्रॉन्स आहेत ते तयार होत आलेले आहेत. अगदी मस्त वासही याचा येत आहे. बघा आपले मस्त क्रिस्पी असे प्रॉन्स आपले इथं तळून होते आलेले आहेत. आता हे तळून झालेले आहेत. त्याचा कलरही बघा तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे. आता यातलं तेल निथळून आपण एका प्लेटमध्ये हे सर्व प्रॉन्स काढून घेऊया. इथं तुम्ही पाहू शकता मी सर्व प्रॉन्स एका प्लेटमध्ये काढलेले आहेत. असेच आपण सर्व प्रॉन्स तळून घेऊया. पाहता क्षणी खावेसे वाटणारे अगदी कुरकुरीत अप्रतिम टेस्ट असलेले प्रॉन्स कोळीवडा आपला इथं तयार झालेला आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने प्रॉन्स कोळीवडा करून पहा, नक्की आवडेल. थँक्यू.